नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 4 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की इथे एजे विचार करत असतो, लीला कुठे गेली, कुठे असेल, काय करत असेल. तितक्यात लीला येते आणि ती एजंटना धडकते. त्यामुळे एजंटच्या हातावर कॉफी सांडते आणि एजंटचा हात भाजतो. त्यामुळे लीला त्यावर प्रेमाने फुंकर घालत असते. पण तितक्यात विश्वा येतो. विश्वा विचारतो, हा मग कशाने फुटला? त्यावर एजे म्हणतात, लीला म्हटल्यावर गोंधळ होणारच. पण विश्वा सांगतो, सकाळपासून लीला वहिनीने आपले खूप पैसे वाचवले. त्यावर एजे किती वाचवले असे विचारतात. लीला म्हणते 2872 रुपये. त्यावर एजे बोलतात, आता तू 3000चा मग फोडलाय, म्हणजे 128 रुपयेचं नुकसान. पण लीला बोलत असते, इथे बॉस एवढी उधलपट्टी करतोय म्हटल्यावर स्टाफना कशी शिस्त लावणार? काचेची वस्तू आहे, ती फुटणारच. इतका महाग कोण वापरतं? एजे लीला दोघेही मगावरून भांडत असतात. लीला विश्वाला घेऊन तिथून निघून जाते. इथे विराज प्रमोदची मीटिंग होते. प्रमोद विराजला बोलतो, ही जागा आपल्यासाठी खूप लक्की आहे. मला एक प्रश्न पडलाय, आपण बोडकरांकडून सल्ला घेतोय, हे बाबांना आवडेल का? तितक्यात लीला येते. ती बोडकरांना बघते. तितक्यात रेवूचा फोन येतो. ती लीलाला सांगते, यश आलाय मदतीला. यश लीलाशी फोनवर बोलतो. लीला रेवूची काळजी घ्यायला सांगते यशला. लीला तिथून निघून जाते. इथे यश रेवू मिळून केक बनवत असतात. रेवूला वाटत असतं, तिला सर्वांनी म्हणजेच दुर्गा मॅडमनी मनापासून स्वीकारायला हवं आहे. इथे किशोरला बोडकर फोन करून सांगतो 500 बॉक्स लोड केल्यात. बोडकर टेम्पो घेऊन जायला निघतो. लीला तिथल्या माणसाला विचारते, कसली ऑर्डर आहे? त्यावर तो बोलतो, आश्रमाला फ्रूट डोनेशन होतात ना, त्याचे पार्सल आहेत. लीला किती आहेत असं विचारलं, तो माहीत नसल्याचं सांगतो. लीला त्याच्याकडे फाईल्स मागत असते, पण तो माणूस दाखवत नाही, कारणं देत असतो. लीला त्याच्याकडून फाईल्स घेते आणि बघते, पण त्याच्यात काहीच नसतं. टेम्पोमध्ये बोडकराला बघून लीला विश्वाला विचारते, डिलेवरी करायला अकाउंटसर जातात का आपले? पण त्यावर विश्वा नाही म्हणतो. त्यामुळे लीला तिथून घाईत निघून जाते. लीला एजंटच्या केबिनमध्ये येते. ती एजंटना सांगून जाते, मी ऑफिसच्याच कामासाठी जाते. एजे विश्वाला फोन करून लीलाला हेल्मेट द्यायला सांगतो. विश्वा लीलाला हेल्मेट आणून देतो. एजे ड्रायव्हरला फोन करून लीलाला फॉलो करायला सांगतो. ड्रायव्हर एजंटना फोन करून सांगतो, मॅडम टेम्पोला फॉलो करतात. टेम्पोचा ड्रायव्हर बोडकरांना सांगतो, ही बाई आपला पाठलाग करते का? त्यावर तो सांगतो, हे आपल्या लीला मॅडम आहेत, गाडी पळव. पण लीलाही ठरवते, तुम्ही वेगात तर मी डबल वेगात. एजे पुन्हा ड्रायव्हरला फोन करतो आणि विचारतो. इथे हा बोडकर आणि टेम्पोच्या ड्रायव्हरवाल्याला वाटत असतं लीलाने आपला पिछा सोडला. पण लीला येऊन पुढे उभी असते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.